ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन झाले। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं। ते अनंतात विलीन झाले। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। सर्वात आधी मी श्रद्धांजली अर्पित करते धर्मेंद्रजी। त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं नाव गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कमवलं आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये पण ते अग्रेसर होते। त्यांची पत्नी आदरणीय हेमाताई आमच्यासोबत लोकसभेमध्ये माझ्यासोबत सहकारी आहे आणि खूप चांगला परिवार आहे। आधीपासून ते पक्षाशी जुडलेले लोक आहे। भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ते पदाधिकारी, त्यांचा पूर्ण परिवार आहे। नक्कीच ह्या गोष्टीचं दुःख आहे की जे असे चांगले कलाकार जे आपल्यात न जातात, खूप साऱ्या आठवणीत सोडून जातात, पण नक्कीच त्यांच्या आठवणींना घेऊन मला असं वाटतं की नेहमी धर्मेंद्रजींचं नाव हे लक्षात राहील। मला अतिशय दुःख आहे की जे अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माझ्या आवडीचे होते, एक अमिताभ ते आज आहेत, दुसरे धर्मेंद्र होते। दोघांची जोडी बऱ्याचशा सिनेमात आपण पाहिली असेल। त्यातले हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र हे सगळ्यांना सोडून गेल्याचं अतिशय दुःख आहे। फिल्म इंडस्ट्रीमध्ये अतिशय हँडसम चेहरा म्हणून आदरणीय धर्मेंद्रजी यांची ओळख होती। त्यांनी आपलं शरीर सुदृढ कसं ठेवावं याचे धडे त्या काळापासून आताच्या युवा पिढीपर्यंत सगळ्यांना दिले आणि एक चांगला अभिनेता आपण गमावला असं मला म्हणावं लागेल। खरं तर सिनेसृष्टीत आणि कला क्षेत्रात एक मोठी हानी त्या माध्यमातून झाली आहे। त्यांनी अनेक वर्ष कला क्षेत्रात त्यांचं नाव गाजवलं आणि म्हणजे माझ्यासाठी एक धक्का असा आहे की 2 ते 2.5 महिन्यापूर्वीच मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो। त्यांचा एक सहकारी आहे, त्यांना स्वतःच्या शेतामध्ये कर्जतच्या जवळच्या एक काही अडचणी होत्या, त्या संदर्भात त्यांनी माझ्या एका मित्राच्या माध्यमातून मी त्यांचं गिरीश भाऊंचंही व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं होतं आणि आज अचानक त्यांचं जाणं म्हणजे हे सगळ्या सिने क्षेत्रातल्या लोकांसाठी धक्का आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।